वांग्याचे दर सध्या कोसळलेले आहेत. शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान होतंय. पाहूयात त्याच संदर्भातली बातमी सुरुवातीला. नोटबंदीनंतर बाजारात आलेली मंदी अद्यापही कायम असल्याचं चित्र दिसतंय. शेतकरी मोठ्या आशेनं रोज शेतमाल बाजारात घेऊन येत आहेत. मात्र बाजारातील दर पाहिले तर शेतकऱ्यांचं नुकसानच होतंय. जळगावच्या बाजारात सध्या भरताची वांगी आली आहेत. मात्र या वांग्यांना फक्त 50 पैसे किलोचा दर व्यापारी देत आहेत. एरवी हीच वांगी 15 ते 20 रुपये किलोनं विकली जात होती. ही वांगी बाजारात विकण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवलाय. माझं रोजचं उत्पन्न हे 10 क्विंटल निघायचं. 10 क्विंटलला कमीत कमी 1500 रुपये हा कॅरी बागा, मजूर, मार्केटपर्यंत रिक्षा, पोचचा खर्च हा एकूण 1500 रुपये यायचा आणि फक्त 600 किंवा 700 रुपयापर्यंत ते वांगं विकलं जायचं. म्हणून ते मला काही परवडलं नाही. 3 वर्षाच्या दुष्काळानंतर यंदा चांगल्या पावसानं भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली. शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा होती. मात्र नोटबंदीनंतर बाजारात मंदीचं वातावरण तयार झालं. भाजीपाल्याला उठाव नसल्यानं दर कोसळले. तब्बल 2 महिने उलटले तरीही बाजाराची परिस्थिती जैसे थेच आहे, ज्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.